जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुज्जू युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसेच जी काही पेसापद भरती संदर्भात वेळोवेळी तुमच्यापर्यंत महत्त्वाचे जे काही लेटेस्ट अपडेट असतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर सध्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी काही पेसापद भरती संदर्भात ज्या हालचाली सध्या सुरू आहे शासन स्तरावर, तर त्या ठिकाणी ज्या काही हालचाली सुरू आहे तर त्या तुम्हाला जे काही लेटेस्ट अपडेट असेल तर ती वेळोवेळी आपण देत असतो। तर सध्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने 25/2/2024 ला एक महत्त्वाचं पत्र सध्या पेसापद भरती संदर्भात इश्यू करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी जे काही सध्या शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्रत्येक जे काही पेसा जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदचे जे काही सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहे तर त्यांना ते पत्र इश्यू करण्यात आलं होतं आणि पेसापद भरती संदर्भात जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही तात्काळ सुरू करण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या होत्या। आताच्या घडीला इतर ज्या काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदमध्ये खास करून या ठिकाणी पालघर जिल्हा परिषदेच्या जो काही नियुक्ती आदेश आहे तर ते नियुक्ती आदेश सध्या बघा या ठिकाणी आताच्या घडीला तात्काळ त्या ठिकाणी द्यायला सुरुवात झालेली आहे। तसेच इतर जिल्हा परिषदमध्ये देखील सध्या बघा जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे। तर सविस्तर आपण या ठिकाणी पेसापद भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने हे जे काही 25/2/2024 पत्र होतं, हे पत्र संपूर्ण बघा मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ ह्या संपूर्ण बघा जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं होतं। आता ह्याच्यामध्ये पेसापद भरती संदर्भात जी काही ह्या ठिकाणी पुढील कार्यवाही जी होती 11/2/2024 नुसार पेशा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत जो शासन निर्णय सध्या होता त्याच्यानुसार पुढील कार्यवाही या ठिकाणी करायची होती। आता ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जे काही 2022च्या पदभरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जी परवानगी होती या ठिकाणी 80% रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने त्यानंतर जी काही संपूर्ण जी काही कार्यवाही होती तर ती कार्यवाही सध्या बघा 2022 मध्ये सुरू झालेली होती। परंतु ह्याच्यामध्ये महत्त्वाची जी काही ह्या ठिकाणी आरक्षणाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयामध्ये मुंबई या ठिकाणी जी काही याचिका आहे तर ती याचिका सध्या दाखल झाली होती आणि त्याच्यानुसार पुढे जे काही पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीची कार्यवाही जी होती तर ती सामान्य प्रशासन विभागाकडून या ठिकाणी स्थगिती देण्यात आली होती। त्या दरम्यान सन 2024 मध्ये जी काही टेट 2022 नुसार बघा पवित्र पोर्टलवर नियमित शिक्षक भरती कार्यवाही करण्यात आली। यामध्ये पेसा क्षेत्रातील माननीय न्यायालयाने जे काही निर्णय आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल। यास्तव सदर जो काही उमेदवार आहे आपल्या कागदपत्राची पडताळणी संबंधित अन्य जिल्ह्याकडे उपस्थित राहून करण्याचेही त्या ठिकाणी बघा म्हटलेलं होतं आणि तेथील दिनांक 27/2/2024 रोजी या सूचनेमध्ये उमेदवारांना कळवण्यात आले होते की त्यामुळे आता गुणवत्तेनुसार आपल्या जिल्ह्यातील पेशा क्षेत्रात नियुक्तीस पात्र असलेल्या परंतु अन्य जिल्ह्यात रुजू झाल्यामुळे आपल्या जिल्ह्यातील कंत्राटी पद्धतीने रुजू झाले नसले तरी स्वतःच्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात रुजू होण्यास इच्छुक असल्यास त्यांच्या निवडीचा विचार या ठिकाणी बघा करण्यात यावा, अशा पद्धतीने ह्या पत्रामध्ये म्हटलेलं होतं। तर आताच्या घडीला सध्या महत्त्वाचं या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे इथं बघा संदर्भ क्रमांक 8 देण्यात आला होता सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जो आहे 11/2/2026 अन्वये माननीय सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीस मान्यता त्या ठिकाणी देण्यात आली आहे आणि ह्याच्यानुसार जे काही पुढे जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांना गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही करण्याचे निर्देश या ठिकाणी बघा देण्यात आले होते आणि त्यानुसार जी काही कार्यवाही आहे तर ते शिक्षण विभागाचं शासनपत्र 20/2/2024 अन्वये या ठिकाणी बघा निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले होते। आता ह्याच्यामध्ये ज्या काही नियुक्तीच्या कार्यवाही आहे तर त्या कार्यवाही या ठिकाणी बघा तात्काळ करण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या होत्या। त्याप्रमाणे बघा शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार गुणवत्तेनुसार एसटी पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना विचारात घेऊन नियुक्ती पात्र असल्याची खात्री करून उक्त शासन निर्णय 11/2/2026 नुसार आरक्षण मर्यादेत नियुक्ती देण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी। तदनंतर रिक्त राहणारी पदे पवित्र पोर्टलवर भरण्याची आवश्यक कार्यवाही अनुसरण्यात यावी, अशा पद्धतीने इथं म्हटलेलं होतं। म्हणजे 2022 मध्ये जे काही गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार आहे तर त्यांना आता नियुक्तीची जी काही प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा सुरू झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद पालघर ह्या ठिकाणी जे काही आदेश आहे तर ते आदेश सध्या बघा या ठिकाणी नियुक्ती आदेश द्यायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी स्क्रीनवर जो काही महत्त्वाचा नियुक्ती आदेश आहे तर तो आदेश तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल। आता हा जो आदेश आहे तर हा आदेश बघा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद
पालघर या ठिकाणी जो काही नियुक्ती आदेश आहे तर तो नियुक्ती आदेश या ठिकाणी बघा देण्यात आलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की पालघर जिल्हा परिषदच्या पेसापद भरती सध्या बघा सुरू होती, तेव्हा सर्वात आधी जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा पालघर जिल्हा परिषदची जी काही 2022ची पदभरती होती त्याच्यानुसार त्या ठिकाणी जवळपास बघा पूर्ण झालेली होती. अगदी या ठिकाणी नियुक्ती आदेशापर्यंत प्रक्रिया झाली होती, परंतु मध्यंतरी जी काही कोर्ट केस झाल्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया स्थगिती झाली होती. परंतु आता महत्त्वाचा जो काही कोर्ट आदेश असेल किंवा शासन निर्णय असेल त्याच्यानुसार पुन्हा जी काही प्रक्रिया आहे नियुक्ती आदेशची तर ह्या ठिकाणी बघा मिळालेली आहे. मागच्या जे काही 25/2/2024च्या पत्रानुसार इथं जो काही नियुक्ती आदेश आहे म्हणजे या ठिकाणी बघा तात्काळ 26/2/2026 रोजी जो काही नियुक्ती आदेश आहे तर तो नियुक्ती आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पालघर जिल्हा परिषदमध्ये 1ली ते 5वीच्या जवळपास 569 उमेदवारांना या ठिकाणी जी काही नियुक्ती आदेश आहे तर तो नियुक्ती आदेश इथं देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचे 6 ते 8 साठी देखील आहे जे काही आदेश ते देखील सध्या बघा तुम्हाला दाखवतो. तर हा सध्या 1 ते 5 साठी ह्या ठिकाणी आदेश आहे. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तिथं बघा उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय परिपत्रका अन्वये शासन स्तरावर अनुसूचित जमाती क्षेत्रातील पेसा 17 संवर्ग पदे मानधन तत्वावर भरणे बाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने या कार्यालयाकडून या ठिकाणी 21-22 अन्वये 800 या ठिकाणी 48 अनुसूचित जमातीच्या पात्र ठरलेल्या उमेदवारांना रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर 11 महिन्याच्या कालावधीकरिता नियुक्त देण्यात आली होती. परंतु सध्या स्थितीत संदर्भ क्रमांक 23च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुसूचित जमाती क्षेत्रातील 17 संवर्गाच्या या ठिकाणी पेसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी पदभरती प्रक्रिया राबवताना दिनांक 5/10/2024 रोजी शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्त दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी असे नमूद होते. तसेच बघा संदर्भ क्रमांक 24च्या पत्रांमध्ये माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या निर्देशाच्या अधीन राहून संदर्भ क्रमांक 21-22 अन्वये नियुक्त दिलेल्या 848 उमेदवारांना गुणवत्तेनुसार सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार उपलब्ध झालेल्या रिक्त पदाचा विचार करून दिनांक 11/2/2026 रोजीच्या शासन निर्णयातील आरक्षण धोरणाच्या मर्यादेत खालील तक्त्यात इयत्ता 1ली ते 5वीच्या गटातील 569 उमेदवारांना दिनांक 26/2/2026 पासून तर 25/2/2029 या 3 वर्षाचा कालावधीकरिता शासन नियमानुसार रक्कम 16,000 एवढ्या एकत्रित मानधनावर शिक्षण सेवक म्हणून संदर्भ क्रमांक 1 ते 25च्या अटी शर्तीच्या अधीन राहून या आदेशान्वये नियुक्ती देण्यात येत आहे. अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा जो काही शासन निर्णयानुसार जो काही आदेश आहे तर तो आदेश सध्या बघा इथं देण्यात आला आहे. आता याच्यामध्ये संपूर्ण जे काही उमेदवाराचं नाव आहे, नियुक्तीचा गट आहे, विषय असेल, मूळ प्रवर्ग असेल, नियुक्तीचा जात प्रवर्ग असेल आणि देण्यात आलेली जी काही पदस्थापना असेल, तालुका, जिल्हा परिषद शाळा अशा पद्धतीने या ठिकाणी नियुक्ती जी आहे तर त्या नियुक्त्या सध्या बघा इथं देण्यात आलेल्या आहे. आता ही प्राथमिक संदर्भात बघा या ठिकाणी नियुक्ती होती. त्याच्यामध्ये 6 ते 8 साठी देखील संपूर्ण जे काही आदेश आहेत तर ते आदेश तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल. या ठिकाणी ज्यांचं नाव असेल तर त्यांनी पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा या ठिकाणी तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे. तर सध्या ही जिल्हा परिषद पालघरला ज्या ज्या उमेदवारांचं या ठिकाणी नाव आलेलं आहे तर त्यांचं बघा या ठिकाणी पुढील कार्यवाही संदर्भात पुढे तुम्हाला अपडेट त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्हाला वेळोवेळी आपण देऊ. तसेच बघा इतर ज्या काही जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्हा परिषद असेल, गडचिरोली जिल्हा परिषद असेल किंवा नाशिक असेल, इतर ज्या काही संपूर्ण पेसा क्षेत्रातील जिल्हे आहे तर त्या ठिकाणी देखील बघा लवकरच जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही टचमध्ये राहा. चॅनल नवीन जर असाल तुम्ही चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा आणि महत्त्वाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो देखील तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे ज्या काही अपडेट असेल तर त्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी सध्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या आदेश जे आहे तर ते आदेश सध्या बघा या ठिकाणी द्यायला सुरुवात झाली जेणेकरून जे काही संपूर्ण संच मान्यतेमध्ये जे रिक्त पदं आहेत ती रिक्त पदं अशा पद्धतीने संपूर्ण बघा त्या ठिकाणी भरल्या गेल्यानंतर उर्वरित जी काही पदं असेल तर ती पदं जे काही शासनाने मान्यता दिलेल्यानुसार जी काही टक्केवारी असेल त्याच्यानुसार एकंदरीत उर्वरित जी काही पदं असेल तर ती पदं पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची प्रक्रिया सध्या इथं सुरू झालेली आहे. तर महत्त्वाचा या ठिकाणी आदेश होता. या आदेशामध्ये ज्यांचं नाव असेल त्यांना आपल्या चॅनलच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. काही तुमच्या ह्या संदर्भात कमेंट असेल
तर कमेंट नक्की करा. पुढे वेळोवेळी आपण तुम्हाला जी काही अपडेट असेल ती वेळोवेळी तुमच्यापर्यंत देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.